सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 8 मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी प्रचार फेरी काढून मतदारांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले। कुपवाड शहरातील हा परिसर नेहमीच भाजपाचे मागे राहिला आहे, त्यामुळे इथं भारतीय जनता पक्षाचे प्रभाग 8 मधील उमेदवार संजय पाटील, मीनाक्षी पाटील, योगिता राठोड आणि दीपक वायदंडे हे उमेदवार मताधिक्य घेणार असल्याचे चित्र दिसत आहे। या परिसरात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामाजिक सेवेत आहेत। या कार्यकर्त्यांना सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे नेहमीच सहकार्य असल्याने लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे मताधिक्य मिळाले। त्याचीच पुनरावृत्ती महापालिकेच्या निवडणुकीत होणार असून प्रभाग क्रमांक 8 मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास भाजप नेते महेंद्रप्पा पाटील यांनी व्यक्त केला। महिलांसाठी अनेक योजना भाजपच्या सरकारने राबवून त्यांच्या उन्नतीसाठी मोठे कार्य केले असल्याचे उमेदवार योगिता राठोड यांनी सांगितले। अष्टविनायक फाउंडेशनचे अध्यक्ष महेश निर्मळे, अभय गौंडाजे, गोमटेश पाटील, जयकुमार पाटील, सुधीर पाटील, महेश पाडळे, विनायक काटे, शुभम यलगोंड, हर्षल कुरळपकर, निलेश खोत यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते। महिलांची संख्याही मोठी होती। प्रत्येक घरोघरी जाऊन उमेदवारांनी मतदारांचा आशीर्वाद घेतला। नमस्ते, वॉर्ड क्रमांक 8 म्हणून मी योगिता परशुराम राठोड। आम्ही इथं ऑलरेडी विकास कामे सुरू केलेली आहेत। माझे तिन्ही उमेदवार बाकीचे सुद्धा सक्षम आहेत आणि आमचा पूर्ण प्रयास राहणार की जी अर्धवट राहिलेली कामं ती पूर्ण करायची आणि नवीन कामं आणण्याची, तसंच स्त्री शक्तीला पण सक्षम करण्यासाठी आम्ही पूर्णपणे काम करणार आहोत आणि तुमच्या सगळ्यांचा सहभाग, आशीर्वाद आम्हाला मिळावं हीच इच्छा। नमस्कार सर्व कुपवाडवासियांना माझा नमस्कार। आज सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वार्ड नंबर 8 मधून आपले जे 4 उमेदवार आहेत त्यांचा आज प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे। या वार्डात फिरत असताना लोकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे आणि मी या सर्व खाडेमाळावासियांना आवाहन करतो की आपल्या ज्या कमळाचे जे 4 उमेदवार आहेत त्यांना बहुमतानं निवडून द्यावं। निवडून आल्यानंतर नक्कीच या भागाच्या विकासासाठी हे कटिबद्ध राहतील आणि हे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी मी भावना व्यक्त करतो आणि थांबतो।